जास्त ब्लश नको लागायला. कसं करायचं? ओके. त्यानंतर आपण डोळ्याकडे वळूया. माझ्या मेंदूला काम खूप झालंय आणि माझी जीभ अशी होतीये. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. ओके, फेब्रुवारीचं मंथ आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचे बड्डे असतील, स्पेशल डेज असतील, म्हणून मी हा एक मस्त बोल्ड रेड लिप्स आणि चमकणारा डुई काय म्हणतात त्याला ग्लॅम लुकचा एक मेकअप छान रिक्रिएट केलेला आहे, इन्स्पायर्ड बाय धिस पिक. सो ह्या व्हिडिओमध्ये हा जो लुक आहे तो मी कसा केला आहे आणि काय केला आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरले आहेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वेळ न घालवता आपण लगेच बघूया. लेट्स गो. ओके गाईज, तर आत्ता आपण मेकअप करायच्या आधी स्किन केअर केलेलं आहे. त्याच्यासाठी मी मॉइश्चरायझर आणि माझ्याकडे जे टोनर आहे ते वापरलेलं आहे. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर मेकअप खूप छान होतो. सो तुम्ही हायड्रेट करा स्किनला आणि त्यानंतरच मेकअप करा. ओके, सो पहिल्यांदा आपण फाउंडेशन लावून घेऊया. हे इनसाइडचं कलर करेक्टर यूज करते आहे. तुम्ही बघू शकता माझ्या इथे चेहऱ्यावरती वेगवेगळे स्पॉट आहेत, तर ते स्पॉट लपवण्यासाठी आपण कलर करेक्टर यूज करते. आपण हे यूज करूया. कलर करेक्टर कधी सुद्धा असं ब्लेंड करून घ्यायचं ज्याच्यामुळे तिथली स्किन किंवा ते जे कलर करेक्टर आहे ते थोडंसं वॉर्म होतं आणि त्याच्यामुळे दुसरा जो लेअर आहे तो छान बसतो. कलर करेक्टर कधी सुद्धा तसंच ठेवून मग त्याच्यावरती फाउंडेशन नाही लावायचं, नाहीतर ते ऑरेंजेस दिसू शकतं किंवा केकी पण दिसू शकतं. सो शुगरचं फाउंडेशन आहे ते फाउंडेशन मी ॲज अ कलर करेक्टरच्या वरती माझे जे डार्क सर्कल्स आहेत किंवा डार्क जे स्पॉट आहेत ते लपवण्यासाठी मी यूज करते. मला माहीत नाही प्रोनाऊन्सिएशन नीट करते की नाही, पण 25 मॅच्यू असं समथिंग काहीतरी माझ्याकडे जे फाउंडेशन आहे त्याचा शेड आहे. सो हे असं दिसतं. तर मी आता ते लावून घेते. हे फाउंडेशन जे आहे ते खूप छान ब्लेंड पण होतं आणि तुम्ही बघू शकता म्हणजे जे डार्क सर्कल्स किंवा जे कलर डार्क स्पॉट आहेत ते सगळे हाईड होतील याच्याने जेव्हा मी ब्लेंड करेन तेव्हा. हे जे फाउंडेशन आहे ते 1 शेड माझ्यापेक्षा डार्क आहे, त्यामुळे मी हे जे फाउंडेशन आहे ते फक्त अंडर आयजसाठी यूज करते. तर आपण ब्लेंड करूया. ओके, तर मी आता जे माझं फाउंडेशन आहे शुगरचं ते मी लावून झालेलं आहे आणि परत तुम्ही बघू शकता माझे पूर्ण डार्क स्पॉट जे आहेत ते हाईड झाले आहेत आणि डार्क सर्कल्स पण आहेत ते पण सगळे हाईड झालेले आहेत. पण माझा थोडासा जो चेहरा आहे किंवा जो माझा फेस आहे तो थोडासा डार्क दिसतोय. सो ते लाईट करण्यासाठी मी माझ्या शेडचा इनसाइडचं फाउंडेशन आहे ते यूज करते. हे ते आहे फाउंडेशन इनसाइडचं. आय एम इन द शेड 04 वॉर्म न्यूड. हे असं रनी कन्सिस्टन्सीमध्ये आहे. मी तुम्हाला लावून दाखवते. माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि मी पूर्ण ते ब्लेंड केले मस्त. त्यानंतर मला कंटोरिंग करायचं आहे, म्हणून माझ्याकडे हे जे इनसाइडचं कलर करेक्टर आहे त्याच्यामध्ये ब्राऊन कलरचा शेड आहे तो मी ॲज तुम्हाला आता फ्रेममध्ये दिसत नसेल पण तो थोडा अजून डार्क आहे. यू कॅन सी. सो तो मी ॲज अ कंटोरिंग म्हणून यूज करते. कंटोरिंग का करायचं हे बऱ्याच जणांना जर माहीत नसेल तर मी जस्ट सांगते. ते आपलं फेस लिफ्ट करण्यासाठी किंवा फेसला शेप आणण्यासाठी आपण हे कंटोरिंग करत असतो. तर आणि हे नाक जे आहे ते असं थोडंसं बारीक वगैरे करण्यासाठी बघू शकता तुम्ही लगेच चेंज दिसतात. फरक दिसतोय हा आणि हा वेगवेगळा वाटतं, राईट? लगेच फरक दिसत असेल तुम्हाला इथे
थोडीशी अशी लाईन आली आणि फेस माझं थोडंसं व्यवस्थित स्ट्रक्चर्ड दिसते. ओके, आता आपण कंटोरिंग वगैरे पण करून झाले. त्यानंतर आपण आता बेकिंग म्हणजे जी पावडर आहे ती लावून घेऊयात मस्त चेहऱ्यावरती. लूज पावडर किंवा बनाना पावडर जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती मी अशी घेते आणि इथे अंडर आयजला लावते आणि तुम्हाला ती तशीच ठेवायची लावून थोड्या वेळ. ती लगेच पुसायची नाही आहे, कारण तिथले जे क्रीज आहेत ते क्रीज तुम्हाला त्या क्रीजमध्ये जाऊन ती पावडर बसली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित म्हणजे नंतर जेव्हा तुमचा मेकअप पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला त्याच्या क्रीजेस नाही दिसणार किंवा मेकअप केकी नाही दिसणार. ओके, तर येस, आता मी हे लावून असंच ठेवून देते आणि तोपर्यंत मला जिथे स्वेटिंग होतं म्हणजे इथे आणि इथे तिथे मी पावडर लावते, जेणेकरून तिथला मेकअप जाऊ नये यासाठी. आता जो हा ब्रश आहे त्याच्याने मी माझी जी एक्सेस पावडर मी जी लावली होती बेकिंगसाठी ती मी आता पसरवते चेहऱ्यावरती. आपलं फाउंडेशन लावून त्यानंतर पावडर लावून ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. त्यानंतर मी माझ्याकडे हे जे मिस क्लेअरचं ब्लशर आहे ते ब्लशर लावणार आहे. लेट्स गो देन लावूयात. मग अशी मी जो ब्रश दाखवला ज्याच्याने मी पावडर ऑफ केली त्याच्यानेच मी ब्लश लावते. त्याच्यामध्ये जास्त ब्लश नाही लावलेलं आहे तिने, सो मी जर माझा ब्लश जास्त झाला असेल तर मी असं पुसून घेते, पण जास्त ब्लश नको लागेल. कसं करायचं? ओके, ओके, तर त्यानंतर मी माझं फेवरेट इन्साईटचं हे जे हायलायटर आहे ते लावणार आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तिने खूप हायलायटर लावलेलं आहे, त्याची चमकते मस्त. तर आपण पण मस्त चमकूयात आणि हायलायटर लावूयात खूप सारं चेहऱ्यावरती. ओके, सो आय डोंट थिंक सो याच्याने व्यवस्थित लागतंय, सो मी दुसरा ब्रश घेते त्याच्याने आपण लावूयात मस्त. हा हायलायटर खरंच खूप आवडतोय इनसाइडचा आणि मी सांगू हा वर्थ आहे, कारण त्याची किंमत खूप नाही आहे. मला वाटतं काहीतरी 125 और समथिंग असे काहीतरी असेल, पण खरंच एवढा छान आहे आणि मला तो खूप आवडतो. तुम्ही खरंच हे सगळे प्रोडक्ट घ्या, कारण हे जे प्रोडक्ट आहेत ते मी खूप असे एक्स्ट्रा प्राईजचे वगैरे नाही घेतलेले, खूप नॉर्मल रेंजचे आहेत सगळे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते. सो मी हे नक्की याच्या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर यू कॅन चेक. त्यानंतर आपण डोळ्याकडे वळूया. त्यासाठी मी आत्ता पहिल्यांदा आयब्रो फिल करून घेते. माझ्याकडे जे हे आयब्रोचं पेन्सिल आहे की मी यूज करते. तर ओके, तर मी आयब्रोज फिल करून झालेले आहेत. त्यानंतर आपण आय शॅडो लावूया. आय शॅडोसाठी तिने असं जास्त काय वेगवेगळं ड्रॅमॅटिक असं काय केलेलं नाही आहे, जस्ट न्यूड पूर्ण असा एक लेअर लावलेला आहे. त्याच्यासाठी मी माझ्याकडे हा जो ब्रश आहे तो घेते आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे शेड आहेत. तर त्याच्यामध्ये मी हा जो आहे तो लावते. तो असा थोडासा शिवरी दिसतो, त्याच्यामुळे लुक अजून छान दिसेल. ओके, तर पहिल्यांदा मी हा शेड लावते थोडासा आणि मग त्याच्यावरती आपण तो लावूयात. त्यानंतर मी हा जो शेड आहे तो घेते. अजून थोडंसं हायलाइट करण्यासाठी मी हा जो आहे हा जो शेड थोडं घेते आणि त्यानंतर हे थोडंसं असं टॅप करून मी ट्राय करते. आय शॅडो वगैरे लावून झालेला आहे. तिने खूप छान असं फॉक्सी आणि असं विंग आयलाइनर लावलं मस्तपैकी. वेट तुम्हाला मी दाखवते.
त्यासाठी माझ्याकडे हे जे झुडिओचं जेट ब्लॅक आयलाइनर आहे, त्याच्याने मी मस्त आयलाइनर लावणार आहे. तर मी आयलाइनर लावून झालेलं आहे. मस्त असं फॉक्सी आणि पिंक आयलाइनर मस्त झालेलं आहे. आयलाइनर अजून नॅचरल दिसण्यासाठी आपण त्याच्यावरती थोडंसं ब्लॅक किंवा मे बी ब्राऊन कलरने थोडंसं स्मज करूया, जेणेकरून ते अजून नॅचरल लुक देईल. ओके, तर त्यानंतर माझ्याकडे हे जे स्विस ब्युटीचं एकुलतं एक म्हणजे मला जे आवडतं ते मस्कारा आहे, ते आपण लावूयात. मस्त असा थिक एकदम मस्त लागतो. तर म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघू शकता लॅशेस खूप कमी आहेत, म्हणजे खूपच विरळ आहेत. तर याच्याने आपण मस्त फील करूयात. मी मस्कारा लावून झालेला आहे. माझे डोळे थोडेसे छोटे दिसत आहेत, त्यामुळे मी फक्त एकदम कॉर्नरला व्यवस्थित माझ्या ते थोडेसे आल्मंड शेपमध्ये आईज दिसावे म्हणून मी थोडंसं काजळ लावते. डिफरन्स दिसतो राईट. द बेस्ट पार्ट, माझे डोळे खूप छान दिसत आहेत. लाईक आहे ऑलमोस्ट माझा मेकअप खूप छान झालेला आहे. आता फक्त आपण लिप्स कडे वळूयात आणि मस्त रेड कलरचं असं छान लिपस्टिक लावूयात. तिने खूप छान असं रेड कलरचं लिपस्टिक लावलं आहे, त्याच्यामुळे आपला लुक एकदम बोल्ड आणि छान दिसणार आहे. तर माझे जे लिप्स आहेत ते थोडेसे छोटे आहेत साईजने, आणि जर तुम्हाला जे लिप फिलर असं जर मस्त इफेक्ट हवा असेल स्वतःच्या चेहऱ्यावरती, तर तुम्हाला काय नाही, फक्त तुमच्याकडे जर काजळ असेल तर काजळ, किंवा मी आता हे आयब्रो पेन्सिल यूज करते. त्याने तुम्हाला फक्त तुमचे जे लिप्सचे कॉर्नर आहेत ते फक्त व्यवस्थित असे थोडेसे फिल करून घ्यायचे. लाईक दिस दाखवते. ओके, तर मी रेड कलरची अशी लिपस्टिक लावून तयार आहे. मला ऑनेस्टली सांगायचं तर रेड कलरचे लिपस्टिक्स आवडत नाहीत, सो मी हा जो कलर आहे तो थोडासा लाईट करण्यासाठी माझ्याकडे जे एक लिपस्टिक आहे ते ॲड करेन त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी ही जस्ट हबची जी लिपस्टिक आहे ते ॲड करते याच्यामध्येच. ओके, तर माझा मेकअप करून तयार आहे. मी मस्त अशी बोल्ड लुकमध्ये छान दिसते आणि मला हा लुक खरंच खूप आवडला आहे. लिपस्टिकपासून आयलायनरपर्यंत सगळं खूप छान तिथल्या तिथे दिसतंय. आय जस्ट लव्ह दिस लुक, आणि मला खरंच खूप छान वाटते की मी हा मेकअप छान करू शकले, आणि ऑलमोस्ट मी त्यासारखा मेकअप केलेला आहे. तुम्हाला माझा हा मेकअपचा व्हिडिओ आवडला असेल, आणि मी या व्हिडिओमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरले, मी काय काय यूज केलं, हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे सगळ्याचे लिंक्स देईल. तिथे जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता. तर ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे मी जेव्हा केव्हा माझे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये.